एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल मधील प्रॅक्टिस सेट 12.2 सॉर्ट आउट करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये ऑलरेडी आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेली आहेत, बट इथं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम्सवरून सुरुवातीला आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि त्यानंतर ते सॉल्व्ह करायचं आहे. इज इट क्लिअर? सो सी दी फर्स्ट वन. मदर इज 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of the son's age to mother's age will be 4/9. हा रेशो दिलेला आहे बट आफ्टर 8 इयर्सचा. इज इट क्लिअर? सो इथं दोन कंडिशन आहेत, सनचं प्रेझेंट एज आणि एज आफ्टर 8 इयर्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सनचं एज आपल्याला माहीत नाही, त्याला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर आपण मदरचं एजसुद्धा फाइंड आउट करू शकतो. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सनचे एज आपण एक्स कन्सिडर करूया. सो वी कॅन राईट let son's age be x years. इज इट क्लिअर? हे दोन कंडिशन आहेत, प्रेझेंट एज आणि एज आफ्टर 8 इयर्स. सो आपण दोन पार्टमध्ये करूया. प्रेझेंट एज दॅट मीन्स टुडेचं एज. इज इट क्लिअर? प्रेझेंट एज दॅट मीन्स आजचं वय, त्यानंतर एज आफ्टर 8 इयर्स. आफ्टर 8 इयर्स. इज इट क्लिअर? सो आपल्याला दोन पार्टमध्ये करावं लागेल कारण इथं दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत, टुडेचं एज आणि एज आफ्टर 8 इयर्स. इज इट क्लिअर? सो प्रेझेंट एज आपण सनचं काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स इयर्स. इज इट क्लिअर? So we can write son's age. Son's age हे x आहे. Is it clear? That means mother's age काय होईल? Mother's age मदर ही 25 इयर्सनी सनपेक्षा मोठी आहे. दॅट मीन्स मदरचं एज x + 25. इज इट क्लिअर? इयर्स. त्यानंतर एज आफ्टर 8 इयर्स आपल्याला काढावं लागेल. सो आफ्टर 8 इयर्सनी सनचं एज काय होणार आहे, सन्स एज आफ्टर 8 इयर्स. दॅट मीन्स प्रेझेंट एजमध्ये 8 इयर्स ॲड होणार आहेत. इज इट क्लिअर? तो 8 वर्षांनी मोठा होईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सनचं एज x + 8 इयर्स. इज इट क्लिअर? त्यानंतर त्याच वेळी मदरचं एज काय होईल, मदर्स एज आफ्टर 8 इयर्स म्हणजे मदरच्या आजच्या वयामध्ये 8 इयर्स इन्क्रीज होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टुडेचे एज काय आहे, x + 25. x + 25 + 8 इयर्स अजून इन्क्रीज होतील. इज इट क्लिअर? ही ॲडिशन सुरुवातीला आपण करून घेऊया. x + 25 + 8 दॅट मीन्स 33. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मदरचं एज काय होणार आहे, आफ्टर 8 इयर्सनी x + 33 इयर्स होणार आहे. इज इट क्लिअर? तर आपली गिव्हन कंडिशन काय आहे, हा रेशो आपल्याला दिलेला आहे, सन्स एज टू मदर्स एज आफ्टर 8 इयर्स हा दिलेला आहे 4/9. सो वी कॅन राईट अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन ratio is given. Ratio of son's age to mother's age. Son's age to mother's age, but after 8 years. After 8 years हा रेशो दिलेला आहे. सो आपल्याला 8 इयर्समध्ये जे आपण एजेस काढलेले आहेत ते कन्सिडर करावे लागतील. सो रेशो आहे सन्स एज टू, सी हिअर सन्स एज टू मदर्स एज. जे सुरुवातीला आपल्याला सनचे एज कन्सिडर करावं लागेल. सनचे एज काय आहे, x + 8. सो वी कॅन राईट रेशो आहे, दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो, सन्स एज अपॉन मदर्स एज. इज इट क्लिअर? अपॉन मदर्स एज. हा रेशो दिलेला आहे 4/9.
इज इट क्लिअर? तर सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. सनचं एज काय आहे आफ्टर 8 इयर्सनी एक्स प्लस 8 इज इट क्लिअर? त्यानंतर मदरचं एज काय आहे त्यावेळी एक्स प्लस 33 इज इक्वल टू, हा रेशो आहे तो कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स वी हॅव टू टेक दी क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. तर इक्वेशन मिळालं दॅट मीन्स पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपण वर्ड प्रॉब्लेमवरून इक्वेशन तयार केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट इक्वेशन. तर इक्वेशन आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, ॲरो थ्रू दाखवूया म्हणजे लक्षात येईल. 9नी या टर्मला मल्टिप्लाय होणार आहे, त्यानंतर 4नी या टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 9 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 8 इज इट क्लिअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 33 इज इट क्लिअर? तर सिम्पली हे सॉल्व करायचे आहे. सुरुवातीला आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. 9नी या फर्स्ट टर्मला, त्यानंतर या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 4नी या फर्स्ट टर्मला, त्यानंतर या नेक्स्ट टर्मला, दॅट मीन्स कॉन्स्टंटला. इज इट क्लिअर? 9 इंटू एक्स दॅट मीन्स 9x. इज इट क्लिअर? 9 इंटू 8 दॅट मीन्स 9 8 72. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 4 इंटू एक्स 4x प्लस 4 इंटू 33. पहिल्यांदा आपण 4 इंटू 3 करूया. 4 3 12 कॅरी 1 होतील. अगेन 4 3 12 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 13. इज इट क्लिअर? तर ज्या लाईक टर्म्स आहेत त्या सुरुवातीला आपण एकत्र करूया. दॅट मीन्स 9x आणि 4x. त्यानंतर कॉन्स्टंट एकत्र करता येतील. इज इट क्लिअर? सो 9x ॲज इट इज. तर 4x जर आपण शिफ्ट केले तर ते तर प्लसमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर ते राईट साईडला, राईट साईडहून LHSला जर शिफ्ट केली तर ते सबट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर 132 ॲज इट इज. 72 जर आपण शिफ्ट केले तर ते सबट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? इकडे ॲडिशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर सबट्रॅक्ट होतील. सो 9x मायनस 4x 5x. इज इट क्लिअर? इज इक्वल टू, हे सबट्रॅक्शन आपण करूया. 2 मायनस 2 0. त्यानंतर 13 मायनस 7 6. इज इट क्लिअर? आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स आपल्याला हे 5 सुद्धा काय करावे लागते, शिफ्ट करावे लागते. इज इट क्लिअर? 5 जर आपण शिफ्ट केली तर x इज इक्वल टू, वी कॅन राईट x इज इक्वल टू 60/5. इज इट क्लिअर? आता 5ने आपण सिम्पली कट करू शकतो. सो वी कॅन राईट 5 1 5. अगेन 5 1 5, रिमेनिंग 1 10 होतील. 0 घेतल्यानंतर 5 2 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, x इज इक्वल टू, सी हिअर x इज इक्वल टू 12. आणि x हा आपण सनच्या एजसाठी कन्सिडर केलेला होता. दॅट मीन्स सनचं एज आपण फाइंड आउट केलेलं आहे. इज इट क्लिअर? x म्हणजेच काय आलेलं आहे, सनचं एज. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट, ही सनचं प्रेझेंट एज निघालेलं आहे, सन्स एज. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट देअरफॉर, आपला क्वेश्चन काय होता, सनचं एजच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. इज इट क्लिअर? देअरफॉर वी कॅन राईट सन्स प्रेझेंट एज, सन्स प्रेझेंट एज is x is equal to 12. That means 12 years. Is it clear? It is our final answer. Then next question. Question number 2. The denominator of a fraction is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1/2. फाइंड दी फ्रॅक्शन. सुरुवातीला आपण मिनिंग समजून घेऊया. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन हा ग्रेटर आहे न्यूमरेटरपेक्षा, आणि न्यूमरेटर आपल्याला इथं सांगितलेलंच नाही आहे. सो त्याला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर एक्सपेक्षा डिनॉमिनेटर हा 12नी जादा आहे. दॅट मीन्स एक्स प्लस 12
असं लिहिता येईल. इज इट क्लिअर? अगेन सेकंड कंडिशन काय आहे? इफ न्युमरेटर इज डिक्रीज बाय 2, दॅट मीन्स न्युमरेटर हा 2नी लेस केलेला आहे अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 आणि डिनॉमिनेटर हा 7नी इन्क्रीज केलेला आहे. दॅट मीन्स जी न्यू फ्रॅक्शन तयार झालेली आहे ती इज इक्वल टू, इक्विव्हॅलंट मीन्स इज इक्वल टू 1/2 आहे. तर वी हॅव टू फाइंड दी फ्रॅक्शन. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला न्युमरेटरला आपण एक्स कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट लेट द न्युमरेटर ऑफ फ्रॅक्शन, numerator of fraction be x. तर आपण x कन्सिडर केली तर गिव्हन कंडिशन काय आहे? डिनॉमिनेटर हा न्युमरेटरपेक्षा 12नी ग्रेटर आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, दॅट मीन्स आपण फक्त डिनॉमिनेटरच मेन्शन करूया. डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन इट्स न्युमरेटर बाय 12. इज इट क्लिअर? म्हणजेच न्युमरेटर काय आहे? एक्स आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे? एक्स प्लस 12. सो यू कॅन राईट न्युमरेटर हा एक्स असेल त्यावेळी डिनॉमिनेटर हा एक्स प्लस 12. इज इट क्लिअर? म्हणजे फ्रॅक्शन काय होईल? एक्स अपॉन एक्स प्लस 12. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये सुरुवातीला आपण न्युमरेटर लिहितो आणि खाली डिनॉमिनेटर लिहितो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स फ्रॅक्शन काय तयार होईल? एक्स अपॉन एक्स प्लस 12. इज इट क्लिअर? त्यानंतर कंडिशन काय सांगितलेली आहे? सी हिअर न्युमरेटर इज डिक्रीज बाय 2. दॅट मीन्स हा जो न्युमरेटर आहे तो आपल्याला 2नी डिक्रीज करायचा आहे. दॅट मीन्स 2नी लेस करायचा आहे आणि त्यानंतर डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 आणि डिनॉमिनेटर हा 7नी इन्क्रीज करायचा आहे. सो वी कॅन राईट according to given condition, numerator is decreased by 2, that means सुरुवातीचा काय आहे? न्युमरेटर एक्स आहे आणि तो जर आपण 2नी डिक्रीज केला, दॅट मीन्स 2नी जर लेस केला तर काय होईल? एक्स मायनस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7. सो सुरुवातीचा काय आहे? एक्स प्लस 12 आणि त्यामध्ये अजून 7 इन्क्रीज करायचे आहेत. दॅट मीन्स ॲड करायचे आहेत. सो एक्स प्लस 12 प्लस 7. इज इट क्लिअर? म्हणजे डिनॉमिनेटर काय होईल? एक्स प्लस 12 प्लस 7 दॅट मीन्स 19. इज इट क्लिअर? दॅट मीन्स न्यू फ्रॅक्शन तयार काय होईल? डिनॉमिनेटर ही व्हॅल्यू खाली येईल आणि न्युमरेटर ही व्हॅल्यू वर येईल. दॅट मीन्स न्यू फ्रॅक्शन it is x minus 2 upon x plus 19. Is it clear? See once again, ही आपली ओरिजिनल फ्रॅक्शन आहे आणि त्यानंतर कंडिशननुसार चेंज करून आलेली ही न्यू फ्रॅक्शन आहे. इज इट क्लिअर? सो आता कंडिशन काय सांगितलेली आहे? न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. सो यू कॅन राईट new fraction is equivalent with 1/2. हे आपल्याला सांगितलेलं आहे. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? न्यू फ्रॅक्शन एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 19. इज इट क्लिअर? इज इक्विव्हॅलंट दॅट मीन्स इज इक्वल टू
1/2. इथं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. इज इट क्लिअर? इट इज अवर इक्वेशन. तर सिम्पली हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. इज इट क्लिअर? सो बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं रेशो काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स ॲरो थ्रू करूया म्हणजे लक्षात येईल. 2नी या टर्मला मल्टिप्लाय होणार आहे आणि 1नी या टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 2 मल्टिप्लाय बाय x मायनस 2. इज इट क्लिअर? अगेन 1नी मल्टिप्लाय केलं हीच टर्म येईल. इज इट क्लिअर? देन 2नी आता ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. 2नी सुरुवातीला एक्सला मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर या कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 इंटू एक्स 2x, 2 इंटू -2 दॅट मीन्स -4. इज इट क्लिअर? RHS ॲज इट इज. तर त्यानंतर लाईक टर्म्स आपण एकत्र करूया. 2x आणि x. सो 2x ॲज इट इज. हे x जर आपण या साईडला शिफ्ट केले तर ते सबस्ट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर 19 ॲज इट इज. 4 जर आपण या साईडला शिफ्ट केले RHSला तर ते ॲड होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 2x मायनस x दॅट मीन्स x ओनली. इज इट क्लिअर? त्यानंतर 19 प्लस 4 23. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि एक्स हे आपण न्युमरेटरसाठी कन्सिडर केलेलं होतं. दॅट मीन्स फ्रॅक्शनमधला न्युमरेटर आपल्याला मिळालेला आहे. इज इट क्लिअर? एक्स हा आपण ही न्युमरेटरची व्हॅल्यू निघालेली आहे. इज इट क्लिअर? इथं मेन्शन करूया न्युमरेटर. ही न्युमरेटरची व्हॅल्यू आहे आणि कंडिशन काय होती? न्युमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर हा 12नी जादा होता. सो वी कॅन राईट फ्रॅक्शन आपल्याला आता सांगायचे आहे. सो ओरिजिनल फ्रॅक्शन काय आहे? इज x अपॉन x प्लस 12. इज इट क्लिअर? सी हियर ओरिजिनल फ्रॅक्शन इज x अपॉन x प्लस 12. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. एक्सची व्हॅल्यू 23 आणि डिनॉमिनेटर हा 12नी जादा आहे. दॅट मीन्स 23 प्लस 12. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 23 ॲज इट इज अपॉन 23 प्लस 12 दॅट मीन्स 3 प्लस 2 5 आणि 2 प्लस 1 3. चे आपले फ्रॅक्शन काय आलेले आहे? सी हियर अवर फ्रॅक्शन इज. आपल्याला हाच क्वेश्चन विचारलेला होता की आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे होते. सो वी कॅन राईट फ्रॅक्शन इज 23 upon 35. Is it clear? It is our final answer. Is it clear? Then next question. Question number 3. The ratio of weights of copper and zinc in brass is 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. सुरुवातीला मीनिंग समजून घेऊया. इथं कंडिशन काय आहे? कॉपर आणि झिंक यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते काय तयार होत आहे? ब्रास. सो हे कॉम्बिनेशन तयार करण्यासाठी कॉपरचं प्रमाण आणि झिंकचं प्रमाण हे 13:7 रिस्पेक्टिव्हली म्हणजे कॉपरचं 13 असणार आहे आणि झिंकचं 7 असणार आहे. इज इट क्लिअर? हा रेशो आपल्याला दिलेला आहे. सो जर ब्रास युटेन्सिल हे 700 ग्रॅमचं असेल तर त्यामध्ये झिंकचं वेट किती असेल? इज इट क्लिअर? असा आपला क्वेश्चन आहे. सो सुरुवातीला आपण गिवन कंडिशन मेन्शन करूया, सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो वी कॅन राईट कॉपर प्लस झिंक. कंडिशन काय आहे? कॉपर प्लस झिंक या दोघांचं कॉम्बिनेशन. हे दोन मेटल जर एकत्र केले तर काय तयार होत आहे? ब्रास. इज इट क्लिअर? सो आपल्याला दिलेला आहे रेशो कॉपर आणि झिंकचा 13:7. सो वी कॅन राईट रेशो ऑफ weight of copper and zinc. कॉपर आणि झिंक यांचा रेशो दिलेला आहे ब्रासमध्ये. इन ब्रास इज 13:7. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपल्याला रेशो दिलेला आहे. कॉपरचं प्रमाण 13 आहे आणि झिंकचं प्रमाण
7 आहे. इज इट क्लिअर? ब्रास युटेन्सिलमध्ये हे दोन्हींचे मेटलचे प्रमाण इथं आपल्याला दिलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला कॉमन मल्टिपल कन्सिडर करावा लागेल. तो जर आपण एक्स कन्सिडर केला तर वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन मल्टिपल, बाय टेकिंग कॉमन मल्टिपल एक्स. इज इट क्लिअर? म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? सी वन्स अगेन वेट ऑफ कॉपर. वेट ऑफ कॉपर काय होईल मग? एक्स जर आपण कन्सिडर केला तर कॉपरसाठी काय आहे प्रमाण? 13 आहे. सो वेट ऑफ कॉपर इज 13 एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर वेट ऑफ झिंक हे काय होईल? 7 एक्स. इज इट क्लिअर? सो कॉपर प्लस झिंक यांचं कॉम्बिनेशन हे ब्रास तयार करते. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट कॉपरचं 13 एक्स प्लस झिंकचं 7 एक्स इज इक्वल टू आपल्याला वेट काय दिलेलं आहे कॉपरचं सॉरी ब्रासचं 700 ग्रॅम. सी क्वेश्चन 700 ग्रॅम हे वेट दिलेलं आहे. सो 13x प्लस 7x इज इक्वल टू 700 ग्रॅम. इज इट क्लिअर? ही कंडिशन गिवन आहे. सो आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे? सी इक्वेशन इज 13x प्लस 7x इज इक्वल टू 700. इज इट क्लिअर? सिम्पली आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. एकदा का इक्वेशन मिळालं की इक्वेशन सॉल्व करणं खूपच इझी असतं, बट गिव्हन कंडिशननुसार आपल्याला इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. 13x प्लस 7x चे ॲडिशन काय होईल? 20x. इज इट क्लिअर? 20x इज इक्वल टू 700. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे 20 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केले तर ते डिव्हायडेशनला जातील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 700 अपॉन 20 होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर आता कट करता येईल, 0ला 0 कट होईल. इज इट क्लिअर? त्यानंतर रिमेनिंग काय आहे? 70 अपॉन 2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 70चा हाफ 35. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 35. इज इट क्लिअर? आणि एक्स आपण कॉमन मल्टिपल घेतलेला होता. आणि आता आपल्याला झिंकचं प्रमाण विचारलेलं आहे. इज इट क्लिअर? क्वेश्चनमध्ये आपल्याला झिंक किती असेल त्या ब्रास युटेन्सिलमध्ये हे फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट वेट ऑफ झिंक. वेट ऑफ झिंक, झिंकसाठी काय होतं? 7x. इज इट क्लिअर? सी हियर वेट ऑफ झिंक हे 7x आपण कन्सिडर केलेलं होतं. सो त्यामध्ये सिम्पली आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहोत. 7x दॅट मीन्स 7 इंटू 35. एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू सिम्पली पुट केलेली आहे. जिथलं मल्टिप्लिकेशन 7×5चा 35 3 कॅरी होतील आणि त्यानंतर 7×3चा 21 आणि कॅरी झालेले 3. दॅट मीन्स 24. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वेट ऑफ झिंक आपल्याला किती मिळालेलं आहे? 245 ग्रॅम्स. सो यू कॅन राईट वेट ऑफ झिंक it is 245 gram. Is it clear? It is our final answer. So word problem आहे. सो आपण हेच कसं लिहू शकतो? therefore weight of zinc in brass, therefore weight of zinc शॉर्टमध्ये लिहिते आहे weight of zinc in brass utensil, brass utensil is 245 gram. Is it clear? So next question. See the fourth example. Find the 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. तर whole numbers म्हणजेच काय? असा नंबरचा सेट को जो 0 पासून स्टार्ट होतो. दॅट मीन्स 0 1 2 3 4 अँड सो ऑन. हा होल नंबरचा सेट झालेला आहे. इज इट क्लिअर? आणि कॉन्सिक्युटिव्ह मीन्स ओळीने येणारे नंबर्स. इज इट क्लिअर? सो इथं कंडिशन काय सांगितलेलं आहे?
3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स त्यांची सम ही मोर दॅन 45 आहे आणि लेस दॅन 54 आहे. जितकं तर आपल्याला ते 3 नंबर्स कोणते असतील हे फाइंड आउट करायचं आहे. जितकं सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो सुरुवातीला आपण होल नंबर म्हणजे काय हे मेन्शन करूया. होल नंबर्स दॅट मीन्स असा नंबरचा सेट की जो 0 पासून स्टार्ट होतो. जितकं दॅट मीन्स 0 1 2 3 4 अँड सो ऑन. जितकं सो पहिला होल नंबर जर आपण एक्स कन्सिडर केला तर नेक्स्ट होल नंबर काय येईल. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर पहिला 0 त्यानंतरचा 1 त्यानंतरचा 2 म्हणजे इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर नेक्स्ट नंबर हा 1नी इन्क्रीज झालेला आहे. जितकं तर 0 + 1 म्हणजे 1 1 + 1 म्हणजे 2 2 + 1 म्हणजे 3. जितकं म्हणजे नेक्स्ट नंबर हा 1नी इन्क्रीज झालेला आहे. जितकं सो जर आपण पहिला नंबर 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबरमधला पहिला नंबर आपल्याला माहीत नाही. सो तो जर आपण एक्स कन्सिडर केला तर वी कॅन राईट लेट दी फर्स्ट नंबर 3च्या ग्रुपमधला फर्स्ट नंबर बी एक्स. जितकं तर 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स काय होतील. पहिला जर एक्स असेल तर नेक्स्ट आहे तो 1नी इन्क्रीज होतोय. सी हिअर 1 त्यानंतर 2 म्हणजे 1नी इन्क्रीज होऊन आला. 2 नंतर 3 दॅट मीन्स 2 + 1 3 नंतर 4 दॅट मीन्स 3 + 1. जितकं म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो. देअरफॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स हे काय तयार होतील. पहिला जर एक्स असेल तर दुसरा 1नी इन्क्रीज दॅट मीन्स एक्स + 1. जितकं त्यानंतर नेक्स्ट 1नी इन्क्रीज दॅट मीन्स एक्स + 2. जितकं म्हणजे पहिला नंबर हा दुसरा हा आणि तिसरा हा हे 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स झालेले आहेत. जितकं सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन इथं काय सांगितलेलं आहे. सम ऑफ दिस 3 नंबर्स इज मोर दॅन 45 अँड लेस दॅन 54. सो वी कॅन राईट ते 2 कंडिशन दिलेल्या आहेत. सो नाउ according to first condition आणि इथं according to second condition आपण घेऊया. according to second condition जितकं पण सायमल्टेनियस सोडूया म्हणजे लक्षात येईल. तर फर्स्ट कंडिशन आपण मेन्शन करणार आहोत आणि इथं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. जितकं सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय सम ऑफ दी 3 नंबर्स सम ऑफ दिस 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर इज ग्रेटर दॅन 45. म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो. सम ऑफ 3 नंबर्स सम ऑफ 3 consecutive whole numbers sum of 3 consecutive whole numbers ही ग्रेटर दॅन कंडिशन काय आहे. सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स इज ग्रेटर दॅन 45 आणि इथं कंडिशन काय आहे. ही सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स इज लेस दॅन 54. इज इट क्लिअर. आपण इथं लाईन ड्रॉ करूया म्हणजे लक्षात येईल. इज इट क्लिअर. सो या कंडिशननुसार द सम ऑफ कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आपले काय आहेत. एक्स अगेन एक्स + 1 आणि एक्स + 2 यांची सम आपल्याला घ्यावी लागेल. सो वी कॅन राईट एक्स + x + 1 + x + 2 हे 3 नंबर्स झाले आणि यांची सम आपण घेतली ही ग्रेटर दॅन 45 आहे. जितकं त्यानंतर इथं सुद्धा सम घ्यावी लागेल. x + x + 1 अगेन + x + 2 इज लेस दॅन 54. जितकं सी हिअर आपला हा एक नंबर आहे त्यानंतर हा सेकंड नंबर आहे आणि त्यानंतर हा थर्ड नंबर आहे.
त्यांची आपण ॲडिशन घेतलेली आहे. जितलं सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर साईन प्लस आहे, ॲड केलेलं आहे. दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये चेंजेस होणार नाही. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो, एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 इज ग्रेटर दॅन 45. जितलं इथं सुद्धा आपण तसंच करू शकतो. एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 इज लेस दॅन 54. जितलं तर एक्स प्लस एक्स सी हिअर, हा एक एक्स, त्यानंतर हा अजून एक्स आणि हा अजून एक्स, म्हणजेच 3x झाले. जितलं सो यू कॅन राईट 3x प्लस 1 प्लस 2 3. जितलं इज ग्रेटर दॅन 45. जितलं सेम तीच सिच्युएशन इथं एक्स प्लस एक्स दॅट मीन्स 3x. जितलं 3x प्लस 3 1 प्लस 2 3 इज लेस दॅन 54. जितलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे 3 कॅन्सल करावे लागतील. जितलं आणि जी प्रोसेस आपण करतो, जे ऑपरेशन करतो ते दोन्ही साईडला सेम करावं लागतं. सो यू कॅन राईट सबट्रॅक्ट 3 बोथ साईड. जर आपण 3 सबट्रॅक्ट केले तर काय होतील, 3ला हे 3 कॅन्सल होतील. जितलं सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ साइड्स इज इट क्लिअर. सो इथं काय होईल, हेच आपल्याला कसं लिहिता येईल, 3x प्लस 3 मायनस 3 इज इट क्लिअर इज मोर दॅन 45 मायनस 3 इज इट क्लिअर. आणि हेच कसं लिहिता येईल, इथं सुद्धा आपण तेच करणार आहोत, सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ साइड्स. सो हेच कसं होईल, 3x प्लस 3 मायनस 3 इज लेस दॅन 54 मायनस 3. आपण सायमल्टेनियस करतो आहोत, अंडरस्टँडिंगसाठी सोपं जात आहे. जितलं सो 3ला 3 कॅन्सल, ऑपोजिट नंबर झाले कॅन्सल होतील. इथं सुद्धा 3ला 3 कॅन्सल. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 3x इज ग्रेटर दॅन द 45 मायनस 3 दॅट मीन्स 42. जितलं त्यानंतर द 3x इज लेस दॅन 54 मायनस 3 दॅट मीन्स 51. जितलं त्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे 3 सुद्धा आपल्याला इथं कॅन्सल करावे लागते. इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, जर आपण डिव्हाइड केले दोन्ही बाजूला 3 तर काय होईल, हे 3 कॅन्सल करता येतील. जितलं सो यू कॅन राईट डिव्हाइडिंग 3 बोथ साइड्स. जितलं इथं सुद्धा तेच आपल्याला मेन्शन करायचं आहे, डिव्हाइडिंग 3 बोथ साइड्स इज इट क्लिअर. सो आपण 3नी जर डिव्हाइड केलं तर इथं कसं होईल, 3x डिवायडेड बाय 3 इज ग्रेटर दॅन 42 डिवायडेड बाय 3. जे ऑपरेशन करतो ते दोन्ही साईडला करावं लागतं. जितलं इथं काय होईल, 3x डिवायडेड बाय 3 लेस दॅन 51 डिवायडेड बाय 3. जितलं सो इथं 3ला 3 कॅन्सल. जितलं इथं सुद्धा 3ला 3 कॅन्सल. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, एक्स इज ग्रेटर दॅन, तर 3नी आपण कट करूया, 3 1 3 अगेन 3 1 3 रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील आणि 3 4 12. जितलं म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 14 दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू ही 14पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय असेल, एक्स इज इक्वल टू 15. जितलं एक्स इज ग्रेटर दॅन 14 दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 15. जितलं देन इथं आपण फाइंड आउट करूया, 3नी कॅन्सल करता येईल, 3 1 3 त्यानंतर 3 1 3 रिमेनिंग 2 आणि हे 1 दॅट मीन्स 21 होतील आणि 3 7 21. जितलं म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, तर या कंडिशनला एक्स इज इक्वल टू 17. जितलं एक्स इज इक्वल टू 17. आपले कॉन्सिक्युटिव्ह नंबर जे होते त्यातील पहिला नंबर हा एक्स होता. जितलं दॅट मीन्स नेक्स्ट नंबर हा 1नी इन्क्रीज असणार आहे, दॅट मीन्स नंतरचा काय असणार आहे 16 असणार आहे आणि त्यानंतरचा 17.
आणि या दुसऱ्या कंडिशननुसार पहिला जर 17 असेल तर नेक्स्ट 18 आणि त्यानंतरचा 19. जितलं. सो वी कॅन राईट 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स. सी हिअर. तर नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करतो आहोत. 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स. पहिला होता x, त्यानंतरचा होता सी हिअर. पहिला x होता, त्यानंतरचा 1नी इन्क्रीज, दॅट मीन्स x+1 आणि त्यानंतरचा x+2. जितलं. दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 15. सो पहिला 15 असेल, त्यानंतरचा 1नी इन्क्रीज झाला, दॅट मीन्स 16. त्यानंतरचा अगेन 1नी इन्क्रीज झाला, दॅट मीन्स 17. जितलं. आणि या सेकंड कंडिशननुसार एक्स आपला काय निघालेला आहे, एक्सची व्हॅल्यू 17. जितलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे x+1, दॅट मीन्स काय असणार आहे 18. जितलं. त्यानंतरचा नेक्स्ट x+2, दॅट मीन्स 19. जितलं. दॅट मीन्स आपला आन्सर काय येणार आहे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. देअरफॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स are 15, 16, 17 or 17, 18, 19. जितलं. इट इज अवर फायनल आन्सर. सी हिअर. एकतर ते 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स हे 15, 16, 17 असतील किंवा 17, 18, 19 असतील. जितलं. डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 कव्हर केलेले आहेत. रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. जितलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.